नमस्कार. शिल्पा मकरंद गोखले या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. श्रोते हो, प्रसिद्ध इंग्रजी कवी आणि नाटककार विल्यम शेक्सपियर याचा मृत्यूदिन 23 एप्रिल हा युनोतर्फे जागतिक पुस्तक दिवस म्हणून साजरा होतो. त्या पुस्तक दिनाच्या तुम्हाला मनापासून सर्वांना शुभेच्छा. असं बघा की पूर्वी शिक्षण कोणी घेतच नव्हतं, त्यामुळे जुनी लोक म्हणायची वाचाल तर वाचाल. आज आपण सगळे सुशिक्षित आहोत, पण तरीही जितकं आपण अधिक वाचू, अवांतर वाचू, तितकं अधिकाधिक विचार संपन्न होत जातो. त्यामुळे वाचाल तर वाचाल ह्याचं महत्त्व आजही अबाधित आणि तेवढंच आहे. असं बघा की प्राजक्ताची फुलं दोऱ्यात माळताना दोरा आपसूक रंगीत आणि सुगंधी होत जातो. त्याप्रमाणे जितकं आपण वाचन करू तितकं आपण प्रफुल्लित होतो आणि आपलं मन टवटवीत राहतं. आणि बरं का, वाचनाचं वेड किंवा बाळकडू हे लहान वयात द्यायला हवं. लहान वयापासून ते वाचनाचं वेड वाढीला लागायला हवं, तर म्हातारपणी माणूस वाचत राहू शकतो. पण जर म्हातारपणी असं म्हटलं, अरे आता माझा वेळच जात नाही आहे, आता मी वाचनाकडे वळतो, असं म्हणून उपयोगाचं नाही. ती आवड आहे, वाचन वेळ लहान वयापासून ती वृद्धिंगत व्हायला हवी. आणि त्यातही परत जर आपण मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर स्क्रीनवरती वाचतो तो एक भाग, पण तरीही प्रत्यक्ष पुस्तक हातात घेऊन वाचणं, त्या पानांचा स्पर्श होणं, समजत उमजत वाचत जाणं, यातला जो आनंद आहे ना, तो खूप अधिक आहे. इथे एक स्मरण होत आहे की पार्ल्यातलं जे आमचं लोकमान्य टिळक वाचनालय आहे, तर त्यांचं ब्रीदवाक्यच असं आहे की ग्रंथ अमुचे हाती, ग्रंथ अमुचे साथी, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती. अहो, पु ल देशपांडे म्हणायचे की ज्या घरामध्ये पुस्तकाचं कपाट नाही त्या घराशी माझी मैत्री कधीच होऊ शकत नाही. आणि रामदास स्वामींनीही म्हटलं आहे ना की दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंड वाचित ते जावे. आणि म्हणून समारोपाला हेच आहे की जागतिक पुस्तक दिवसाच्या निमित्ताने माझ्या श्रोत्यांमध्ये वाचनाचं वेड अधिकाधिक विकसित आवड होऊन दे. आणि जे आपल्याला आवडतं, ती छोटी कथा असेल, दीर्घकथा असेल, अध्यात्म असेल, त्यात ललित आलेलं असेल, वैचारिक असेल, आत्मचरित्र असेल, काव्य असेल, काहीही असेल, अगदी वर्तमानपत्राची आवड असेल, ती आवड वाचनाची अधिकाधिक वाढीला लागून दे या प्रार्थनासहित इथेच आपली रजा घेते. धन्यवाद.